ताम्रगडचा संदेश भाग वजा 3. गडाच्या भिंती हादरू लागल्या. सभागृहात एक भीषण अंधार पसरला आणि अचानक राजा रुद्रसेन पुढे सरसावला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र जळजळ होती आणि आवाजात शतकभराची हतबलता जाणवत होती. तू कोण आहेस आणि ताम्रगडात का आला आहेस? अनिरुद्धने निर्धाराने उत्तर दिलं, मी सत्याचा शोध घेण्यासाठी आलो आहे. ताम्रगडाचं रहस्य उलगडायचं आहे. राजा रुद्रसेन गंभीर झाला. त्याने सिंहासनाच्या समोर उभं राहत मोठ्या आवाजात हसत विचारलं, सत्य शोधायचं? मग ऐक माझ्या शापित अस्तित्वाची कहाणी. शेकडो वर्षांपूर्वी ताम्रगड हा एका महान आणि समृद्ध राज्याचा भाग होता. माझ्या राज्यात सुखसमृद्धी होती, पण माझ्या अत्यंत विश्वासू प्रधानाने माझ्यावर विश्वासघात केला. त्या विश्वासघातामुळे गडात रक्तपात झाला. त्या रात्री संपूर्ण गड जणू नरकात बदलला होता. हजारो सैनिक मारले गेले, निष्पाप प्रजेचं रक्त या जमिनीवर सांडलं गेलं. त्यावेळी एका महात्म्याने या गडावर शाप दिला, जो कोणी हा गड कधीही ताब्यात घ्यायचा प्रयत्न करेल, तो मृत्यूला कवटाळेल. त्या रात्री मीही मेलो, पण शापाच्या प्रभावामुळे माझी आत्मा इथे अडकून राहिली. अनिरुद्ध अवाक झाला. म्हणजे या गडात येणारा कोणीच परत गेला नाही? रुद्रसेनने माना हलवली. ताम्रगड हे केवळ एक गूढ स्थळ नाही, हा एक जिवंत शाप आहे. आणि आता तू इथे आलास तर या शापाचा एक भाग होणार आहेस. अनिरुद्धच्या हृदयाची धडधड वाढली. म्हणजे मी इथून बाहेर पडू शकत नाही? राजा रुद्रसेन काही क्षण शांत राहिला. मग त्याने पुढे येत हलक्या आवाजात उत्तर दिलं, एकच मार्ग आहे. तो शाप तोडायचा असेल तर तुला एका अंतिम परीक्षेला सामोरं जावं लागेल. अनिरुद्धने घट मुठा आवळली. मी तयार आहे. तेवढ्यात गडाच्या भिंतींमध्ये एक मोठी तडाखा गडगडली आणि जमिनीखाली एक गूढ दार उघडलं. त्या दाराच्या आतून खोल अंधार दिसत होता आणि त्यात कुणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होत होती. गडाच्या जमिनीत उघडलेल्या त्या गूढ दरवाज्यातून एक घनदाट अंधार उसळला. तो अंधार जणू जिवंत होता, हलत होता, वाढत होता. अनिरुद्धने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण तो काळोख त्याला आपल्या दिशेने ओढत होता. राजा रुद्रसेनने हात वर केला आणि गंभीर आवाजात म्हटलं, ही आहे अंतिम परीक्षा. त्या अंधाराच्या आतून एक आकृती उभी राहिली. तिचे डोळे लालसर जळत होते आणि तिच्या देहाभोवती काळसर धूर फिरत होता. ती हळूहळू पुढे आली आणि तिच्या मुखातून एक भीषण आवाज उमटला, जो ताम्रगडाच्या रहस्याच्या जवळ जाईल त्याने आधी मृत्यूला सामोरं जावं. अनिरुद्धच्या पाठीला थंडगार शिरशिरी आली, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याला माहीत होतं, आता मागे फिरणं शक्य नाही. मी हा शाप मोडून काढणारच. तो जोरात ओरडला. त्या क्षणी असुरी छायेने जोरदार आघात केला. एका झटक्यात संपूर्ण सभागृहात गडगडाट झाला आणि अनिरुद्धला जोरदार धक्का बसला. तो दूर फेकला गेला. अनिरुद्ध वेदनांनी तडफडला, पण त्याने उठून पाहिलं. असुरी छाया त्याच्यावर पुन्हा हल्ला करणार होती. तेवढ्यात त्याच्या खिशातील ताम्र तिलक हलू लागलं. त्याने तो हातात घेताच एक तेजस्वी प्रकाश त्याच्या भोवती पसरला. राजा रुद्रसेनने हसत म्हटलं, याचाच उपयोग कर. फक्त प्रकाशच अंधाराचा नाश करू शकतो. अनिरुद्धने ताम्र तिलक पुढे केला. तो प्रकाश इतका तीव्र होता की असुरी छाया विव्हळू लागली. ती वेदनेने ओरडली आणि मागे सरकू लागली. पण अचानक ती आणखी क्रूर झाली. ती संपूर्ण सभागृहावर पसरली आणि गडाचा संपूर्ण पाया हादरू लागला. राजा रुद्रसेन पुढे आला. अनिरुद्ध, आता शेवटचा प्रहार कर, नाहीतर आपण दोघंही या शापात अडकून पडू. अनिरुद्धने डोळे बंद केले. सगळी शक्ती एकवटली आणि ताम्र तिलक दोन्ही हातांनी वर उचलला. त्या क्षणी एक प्रचंड सोनेरी प्रकाश लहर उधळली गेली. ती लहर असुरी छायेला भिडली आणि ती वेदनांनी आकांडतांडव करू लागली. काही क्षणांतच ती पूर्णतः नष्ट झाली आणि त्यासोबतच ताम्रगडाचा शापही विरला. सभागृहात आता शांतता पसरली होती. राजा रुद्रसेनने अनिरुद्धकडे पाहिलं. डोळ्यात कृतज्ञता होती. तू शतकानुशतकांचा शाप तोडला आहेस अनिरुद्ध. आता मी आणि माझ्या सैनिकांच्या आत्म्या मुक्त होऊ शकतो. अनिरुद्धने मान हलवली. त्याने मागे पाहिलं आणि त्याला जाणवलं की आता गडाचा रंग बदलला होता. काळोख गायब झाला होता. तो गड आता उजळ वाटत होता, जणू नव्याने जन्म घेत होता. राजा रुद्रसेनने शेवटचा नमस्कार केला आणि म्हणाला, आता मी मुक्त होतो आणि तू विजयी ठरलास. क्षणातच तो आणि
त्याच्या सैनिकांच्या आत्म्या सोनेरी प्रकाशात विरून गेल्या. अनिरुद्धने खोल श्वास घेतला. त्याने मागे वळून पाहिलं आणि गडाच्या दरवाजाकडे पाऊल टाकलं. आता तो ताम्रगडाचा रहस्योद्घाटक होता. गूढ प्रवास संपला होता, पण अनिरुद्धच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता.